केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भारतासमोरच्या ज्या समस्या आहेत, विशेषतः महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतीमालाला दाम मिळत नाही आणि नाही मिळालं तर केंद्र सरकार त्याला सपोर्ट करत नाही किंवा एखादं निर्यातीला कधीच बंदी घालणार नाही आम्ही कोणत्याही वस्तूंच्या शेतीमालाची, अशी काही भूमिका केंद्र सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे। महाराष्ट्रात आणि देशामध्ये शहरी भागात राहणारा सामान्य माणूस हा GSTच्या कर आकारणीला प्रचंड त्रस्त झालेला आहे, कारण 28% पर्यंत GSTची कर आकारणी आहे। त्याच्याबद्दल काहीतरी धोरणात्मक निर्णय केंद्र सरकार घेईल आणि देशातल्या जनतेला थोडीशी राहत देईल अशी अपेक्षा आहे। आणि मग मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटाच्या देशातल्या नागरिकांना इन्कम टॅक्समध्ये काही सवलती देण्याचं काम करेल। आज देशावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे। त्या 210 लाख कोटी रुपयाच्या कर्जात वाढ करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे। देशामध्ये जे वेगळे प्रकल्प हातात घेतलेले आहेत ते केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्या केंद्र सरकारने पुढाकार घेतलेल्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी, विशेषतः महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प आहेत, त्यासाठी त्यांचं फंडिंग व्यवस्थित कसे करतील ही अपेक्षा आहे। रेल्वे बजेट या सरकारने थोडंसं स्वतंत्र होतं, ते पूर्ण या केंद्र सरकारच्या बजेटमध्येच मर्ज केलेलं आहे। त्यामुळे भारतातल्या रेल्वेचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत, पण त्याची फारशी चर्चा होत नाही। पूर्वी रेल्वेचं बजेट असायचं, रेल्वेच्या समस्या आणि देशातले कोट्यावधी लोक रेल्वेचा वापर करतात, त्यांची मतं मांडण्याची संधी संसदेत सभासदांना मिळायची। पण आता रेल्वेचं बजेट स्वतंत्र नाही आहे, त्यामुळे रेल्वेत मुंबईमध्ये आणि मुंबईच्या उपनगरामध्ये रेल्वे वाहतुकीचा जो ताण नागरिकांच्यावर आहे तो कमी करण्यासाठी जादाच्या रेल्वे चालू करणं, एअर कंडिशन रेल्वेपेक्षा सामान्य माणसांना परवडेल अशा रेल्वे चालू करणं, वंदे भारतची तिकीटं कमी करणं, कारण वंदे भारतच्या रेल्वे चांगल्या आहेत, एअर कंडिशन्ड आहेत, पण तिकीटं सामान्य माणसांच्या खिशाला परवडत नाही। त्यामुळे एक साधारण जनतेचा समज झाला आहे की श्रीमंत लोकांचे चोचले हे केंद्र सरकार पुरवतं, सामान्य लोकांच्या गरजा आणि अपेक्षा यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करतं। शेतकऱ्यांच्या विमा पॉलिसीबद्दल देखील एक ठाम निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे। वेगवेगळी राज्य 1 रुपयात विमा, कमीत कमी प्रीमियममध्ये विमा अशा घोषणा करतं, पण केंद्र सरकारची त्याला जी जोडणी आहे ती जोडणी आणि विमा कंपन्यांनी घातलेले जे वेगवेगळे कंडिशन्स आहेत, म्हणजे द्राक्षाचा विमा काढला असेल तर द्राक्ष उत्पादकाला तो कधीच विमा मिळत नाही, कारण ठराविक दिवस कंटिन्युअस 25 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे अशी एक अट आहे। आणखीन काही अटी आहेत, त्यामुळे जाचकटीने जो विमा या देशातल्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्या जाचकटी दुरुस्त कराव्यात आणि विमा कंपन्यांनी एखाद्या वर्षी 1000 कोटी रुपयाचा प्रीमियम घेतला असेल तर किमान 800, 700, 800 कोटी रुपये त्या वर्षी जर एखादी कॅलॅमिटी आली तर शेतकऱ्यांना परत केले जावेत, अशी किमान सिस्टीम या देशातल्या शेतकऱ्यांच्या विमा पॉलिसीबद्दल झाली पाहिजे। आता केंद्र सरकारने अनेक वेगळ्या योजना घर बांधणीच्या काढलेल्या आहेत। मी लोकसभेत एक भाषण मोदी साहेबांचं ऐकलेलं की आम्ही 3 कोटी घरं बांधणार आहे। आता 3 कोटी घरं बांधण्याच्या आधी मागची घरांनाच पैसे आलेले नाहीत, मागची घरं अनेक ठिकाणी अर्धवट बांधलेली आहेत, लोकांनी आपली घरं उतरवली आहेत आणि नवीन घरं बांधायच्या उत्साहानं, पण त्यांना पुढचे दुसरे आणि तिसरे टप्प्याचे पैसे आलेले नाहीत। अशा अनेक योजना आहेत की ज्या योजनांना केंद्र सरकारचे पैसे येत नाही आणि आज केंद्र सरकारने मागच्या वर्षी जवळपास 60,000 कोटी रुपये राज्य सरकारला द्यायचं बजेटमध्ये सांगितलेलं आहे, पण आले किती? 49-50,000 कोटी रुपये। म्हणजे तुम्ही राज्यांना ज्या कमिटमेंट देतात त्या देखील पूर्ण करत नाही आणि परत त्या राज्यात जाता आणि म्हणता की आम्ही 10 वर्षात 10 लाख कोटी रुपये दिले। हिशेब बघितला तर 10 लाख कोटी बसूच शकत नाही, पण जोरात बोलायचं, घोषणा मोठ्या करायच्या, पण त्या योजनांची डिलिव्हरी लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही, ही फार मोठी समस्या आहे। नरेंद्र मोदींनी रेवडी सरकार असा काही देशातल्या सरकारांचा उल्लेख केलेला होता,
रेवडी सरकार जी आहे त्या रेवडी सरकारमध्ये आता नरेंद्र मोदींचे फॉलोअर पण बसायला लागलेले आहेत. त्यांना जे फॉलो करतात ते सरकार देखील बसायला लागले आहेत. त्या रेवडी सरकारच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचं काही केंद्र सरकारच्या स्तरावर काही मर्यादा राज्य सरकारांच्या रेवडी वाटपाबद्दल आणणार का, याचाही खुलासा केंद्र सरकारच्या बजेटमध्ये आज आम्हाला अपेक्षित आहे. साहेब, लोकसभेमध्ये आपण जर बघितलं तर शेती प्रश्नाचा मोठा फटका, कांदा असं केलं तर मोठा फटका हा बसलेला होता महायुतीला. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये, या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा असतील असं वाटतं? महाराष्ट्राची निवडणूक आता 2 महिन्यात होणार आहे, त्यामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्राला खुश करणाऱ्या काही घोषणा हे बजेटमध्ये करतील, बजेटनंतर विसरून जातील. तसं कांद्याबाबतीत, कपासीबद्दल, सोयाबीनबद्दल काही ना काही उल्लेख हे करतील असा माझा अंदाज आहे. कारण शेवटी भारतीय जनता पक्ष हे निवडणूक जिंकणारी मशिनरी झालेली आहे. कारण आता कुठल्या राज्याची इलेक्शन आहे तर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राची आहे. मग महाराष्ट्राला काय पाहिजे ते 4-6 वाक्यात तशी बोलायची आणि पुढे निघून जायचं. राज्यावर कर्जाचा बोजा हा खूप मोठा आहे, राज्य सरकारने काढलेला कर्ज हे स्वतः काढलेलं आहे. त्या कर्ज फेडण्यासाठी केंद्र सरकार कधी मदत करत नाही. परंतु राज्य सरकार, मोदी साहेबांचंच भाषण आहे की रेवडी वाटणारे सरकार रेवडी वाटून मतं मिळवतात, हे मोदींचं भाषण आहे, आमचं नाही आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल काही निर्बंध काही केंद्र सरकार आणणार असेल तर मला माहीत नाही. पण केंद्र सरकारचं, राज्याचे तर कर्ज आहेच, पण केंद्र सरकारचंही कर्ज फार मोठं आहे. 205 का 210 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने कर्ज काढलेलं आहे. आणि 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढल्यामुळे ते परत फेडणाऱ्यांना इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलेलं आहे की एवढ्या वेगाने कर्ज काढू नका, नाही तर श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते तुमच्या देशात. हा सल्ला IMFने दिलेला आहे. त्यामुळे ती बंधनं केंद्र सरकार काय पाळते का पाहू. आज नाशिकमध्ये आहात तुम्ही. नाशिक वेगवेगळ्या मतदारसंघांनी हा आढावा घेणार आहे. साधारणपणे किती जागा नाशिकमध्ये लढण्याची इच्छा आहे आपल्याकडून? नाही, मी सर्व महाराष्ट्रातले जिथं जास्त जागा आम्ही लढवतो त्या जिल्ह्यात जायचं आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा प्रयत्न करतो आहे. आज आम्ही दिवसभर चर्चा केल्यावर ते लक्षात येईल, पण ते जाहीर करता येणार नाही कारण महाविकास आघाडीच्या चर्चा आमच्या अंतिम झालेल्या नाही. त्या झाल्यावर मी आपल्याला सांगू शकेन की नाशिक जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये आम्ही कुठल्या आणि किती जागा लढवतो. साधारणपणे नाशिक जिल्ह्यामध्ये 5 ते 6 आमदार आता राष्ट्रवादीचे आहेत. किंवा त्या जागा तरी आपण लढणार आहात का, त्यावरती सुद्धा चर्चा अजून केल्या जाणार आहे? नाही, आता मी आलोच यासाठी की वेगवेगळ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्या मतदारसंघाची परिस्थिती, त्यात आणखी काही दुरुस्त्या करण्याची शक्यता आहे का, याची चर्चा आमच्या चालू आहे. आणि आपण म्हणताय ते बरोबर आहे, त्याप्रमाणे आम्ही काही निष्कर्षालाही पोचू. पण मोरॉरलेस जिथं आमचं कॅडर स्ट्रॉंग आहे, आम्हाला आत्मविश्वास आहे, त्या ठिकाणी आम्ही लढवण्याचा प्रयत्न करू. काँग्रेस 15 नाशिक जिल्ह्याच्या 15 जागा आहेत. 15 जागांवर इच्छुकांचे अर्ज स्वीकारत आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने 8 जागांमध्ये आम्ही मजबूत स्थितीमध्ये आहोत असं सांगितलेलं आहे. आपले सध्या विद्यमान 6 आमदार होते ते तर अजित पवार गटामध्ये आहे. तर ह्या 6 जागा आणि एकूणच नाशिक जिल्ह्याबाबत आपलं काय आढावा आहे? नाशिक जिल्हा हा पवारसाहेबांना मानणारा जिल्हा आहे. त्यामुळे सर्व संघातल्या सर्व जिल्ह्यात जेवढे मतदारसंघ आहेत त्या सगळ्यांची आज मी चर्चा संवाद करणार आहे. बघूया काय होतं. पण महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याने आम्ही काय करणार आहे याच्यावर भाष्य करू नये असे संकेत पाळले पाहिजेत. ते संकेत मी पाळणार आहे. ग्रामीण भागातल्या ज्या 6 जागांवरती आपले आमदार होते जे आता अजित पवार साहेबांबरोबर आहेत, तर त्या 6 जागांवरती आपल्याकडे प्रबळ दावेदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडे आहेत. आता याच जिल्ह्याने चमत्कार करून दाखवला आहे. बगरे सर यांना निवडून दिलेलं आहे. बगरे सर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं. त्यामुळे सच्चा, प्रामाणिक आणि लोकांची सेवा करू इच्छिणारा कोणताही कार्यकर्ता निवडून द्यायची मानसिकता लोकांच्यात आहे. आणि ज्या ठिकाणी शरद पवार साहेबांना फसवण्यात आलेलं आहे, काही लोक सोडून गेलेले आहेत, त्या ठिकाणी तर बरेच पर्याय आहेत. त्याच्यातले काही लोक जे आहेत ते पुन्हा आपल्या संपर्कात आहेत, त्यांना पुन्हा घेण्याचा विचार होईल? नाही, आता संपर्कात काय सगळ्यांचीच आपल्या ओळखी आहेत, पण मी त्याच्यावर भाष्य करणं
आणि त्यांना अडचणीत आणणं योग्य नाही, नाही तर मग लगेच त्यांना प्रॉब्लेम तयार होतो. त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते जर तुम्ही आता बोलले तर. ही संख्या सांगणं म्हणजे पण त्याचा शोध सुरू होईल, त्यामुळे तसं करणं योग्य. मध्यंतरी नरहरी झिरवळ यांच्या नावाची चर्चा होती, त्यांची काही शक्यता आहे का? नाही, असं इंडिव्हिज्युअल प्रश्नाला उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. शेवटी विश्वासाने काही लोक बोलतात आपल्याशी, त्या चर्चा अंतिम स्तरावर गेलेल्या नसतील तर आपण त्याच्याविषयी भाष्य करणं योग्य नाही. जरांगे पाटीलचं उपोषण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी असं देवेंद्र फडणवीस 2 दिवसापूर्वी बोलले होते. आपलं काय ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का, याबाबत आपलं काय मत आहे? मला हे कळत नाही की राष्ट्रवादीने, काँग्रेस पक्षाने, शिवसेनेने आपली भूमिका आम्ही पूर्वीच स्पष्ट केलेली आहे आणि ती भूमिका स्पष्ट केलेली असल्यावर त्यानंतर मराठा समाजासाठी जरांगे साहेबांच्याबरोबर जाऊन त्यांनी चर्चा केली, इकडं ओबीसी घटकांच्याबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आता त्या दोघांशी चर्चा करून त्यांना आश्वासन काय दिलं हे सरकारने जाहीर करायला पाहिजे. आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही जाऊन चर्चा कोणत्या मुद्द्यावर करायची आणि त्यामुळं मराठा समाजाशी चर्चा मुख्यमंत्री महोदयांनी जी केली असेल ती त्यांना माहिती आहे. ओबीसी समाजाशी चर्चा मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी केली आहे ती त्यांना माहिती आहे. सरकार ते आहे, सरकारांनी बसून एकत्रित निर्णय घ्यावा आणि निर्णय सरकारचा असला पाहिजे, कारण त्या दोघांच्याकडून मुदती मागत इथपर्यंत हे पोचलेले आहे. त्यामुळे आता मुदती संपून गेलेली आहे. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की आता सरकारने निर्णय घ्यावा. आमची भूमिका काय आहे ही आम्ही पूर्वी सांगितली आहे. आज तुमची भूमिका काय आहे ही महाराष्ट्राला बघायची आहे. तुम्ही तुमची भूमिका ठामपणाने सांगा. सरकारने बोलवलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. आपण नाही गेलो, कशासाठी जायचं? दुटप्पी कशाला, कशासाठी जायचं? तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानसभा चालवताना, निधी वाटप करताना जर विरोधी पक्षाला विचारात घेत नसाल, तुम्ही कोणत्याही विकास कामाच्या चर्चेत विरोधी पक्षाला विचारात घेत नसाल, तुम्ही विकास कामाच्या उद्घाटनाला विरोधी पक्ष नेत्यांना बोलवत नसाल, तर महत्त्वाच्या महाराष्ट्र स्तरावरच्या पंतप्रधानांच्या पासून सगळे येतात त्यावेळच्या कार्यक्रमाला तुम्ही विरोधी पक्षाचा सन्मान ठेवत नसाल, तर तुमच्याकडे येऊन तुमच्याशी काय चर्चा करायची? आम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 2 बैठकीत आमची भूमिका काय आहे आणि तुम्ही चर्चा त्यांच्याशी ज्यांच्याशी केली आहे त्यांच्याशी बोलून आता तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही वेळ काढू धोरण स्वीकारू नये, उलट तुम्ही लवकर निर्णय घ्या आणि ज्या समाजाला जी कमिटमेंट केलेली आहे ती तुम्ही पाळली पाहिजे. ती आता तुमची टाईम आहे, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही निर्णय तर घ्या. राज्यात शांतता राहावी हे पवार साहेबांच्या हातात आहे असं छगन भुजबळांचं मत होतं. त्यांनी भुजबळ साहेबांनी पवार साहेबांची भेट पण घेतली. काल पवार साहेब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. तलवारीला धार करण्याची भाषा कोणी बोलली? टोकाची विधानं कुणी केली? विधानं टोकाची करून लोकांच्यात संभ्रम तयार करायचा हे पवारसाहेबांनी कधीही काम केलेलं नाही. ज्यांनी केलं ते त्याला जबाबदार आहे. त्यामुळं पवारसाहेबांना अडचण आली की पवारसाहेब, आणि अडचण नसेल त्यावेळी शरद पवारसाहेब देशाचे सगळ्यात भ्रष्टाचारी सर्वात भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असे हिनवायचं. दुसऱ्या बाजूनं त्यांना भेटायला जायचं. आज देशामध्ये हे अमित शहांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही की मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं त्यांनी विधान केलं ते एकनाथ शिंदे आमच्यावर होते, अजित पवार आमच्यावर होते, दिलीप वळसे पाटील आमच्यावर होते, ते सगळे त्या कमिटीत होते त्यावेळी. दुसऱ्या बाजूने आज तुम्ही ज्या पद्धतीने पवारसाहेबांना टार्गेट करताय, मागच्या निवडणुकीत भटकती आत्मा म्हणून पवारसाहेबांचा उल्लेख केला. ती आत्मा भटकती आहे का महाराष्ट्राच्या हृदयात आहे हे महाराष्ट्राने सिद्ध केले. आता पुन्हा एकदा शरद पवार साहेबांना टीका करून त्यांना केंद्रबिंदू करायचं काम जर तुम्ही करत असाल
तर महाराष्ट्रातली जनता विधानसभेत देखील आता तुम्हाला इसका दाखवेल. ओबीसी मधून मराठ्यांना जे आरक्षण मिळण्याची मागणी आता होती त्या संदर्भात विरोधी पक्ष आपली भूमिका मांडत नाही असं बघा, मुख्यमंत्री तुम्ही 10 वेळा ते प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सरकार म्हणून त्यांची आता भूमिका स्पष्ट करावी, कारण उशीर फार झालेला आहे. आपण दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी आहे. अजितदादा गटातील आमदार अपात्र करण्याची मागणी ती पूर्वीच दाखल केलेली याचिका आहे. त्याच्यावर यापूर्वी त्याच्या 1-2 तारखा झालेल्या आहेत. आता तारीख लागलेली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की कंटिन्यू सुनावणी होईल आणि योग्य तो निर्णय होईल असं आमची अपेक्षा आहे. पाटील साहेब, ससून रुग्णालयाचं पुण्याचं जे आधीपासून वादाच्या भोवऱ्यात त्यांनी आता एक नवीन धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेवारस रुग्णांना रुग्णालयातले डॉक्टरच निर्जनस्थळी हॉस्पिटलमधून रात्री बेरात्री शोधून येतात, जेणेकरून त्यांनी पुन्हा उपचारासाठी रुग्णालयामध्ये घेऊन येऊ अशा पद्धतीचा प्रकार उघडकीस आहे. हे फार शॉकिंग आहे. सरकारमध्ये ससूनबद्दल अनास्था आहेच. ससूनमध्ये काही टेंडर काढायचं असेल, कॉन्ट्रॅक्ट काढायचं असेल तर सरकारचं लक्ष त्या ससूनकडे आहे. पण तिथले डॉक्टर काय सेवा जनतेला देतात, नागरिकांना देतात, याच्याविषयी दिवसेंदिवस त्याचा दर्जा खाली घसरतो. आणि असे जर प्रकार करत असतील तिथले डॉक्टर तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. पण सरकार त्या मूडमध्ये दिसत नाही. आमदार जयकुमार गोरेंच्या पुन्हा अडचणीत वाढ झालेली आहे. कोर्टाने त्यांना त्यांची जी दखल आहे घोळाची ती गांभीर्याने घेण्याची कशाची? तो कोरोना काळात घोळ झाला होता निधी. हो, मोठा घोळ केलेला आहे त्यांनी. त्या ठिकाणी मायनी नावाच्या गावात हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आहे. त्याचे ते मला वाटतं काही पदाधिकारी आहेत. त्यातून मृत पेशंटना ॲडमिट केलं आहे. मृत्यू झालेल्या पेशंटला बरं झालं आहे म्हणून सर्टिफिकेट देऊन डिस्चार्ज केलं आहे. डिस्चार्ज केल्यानंतर त्या पेशंटला घरी जाण्यासाठी 50 रुपये अशी एक योजना आहे. तर तसा तो पेशंट मृत झालेला पेशंट बरा झाला, बरा होऊन तो त्याच्या घरी गेला, असे 50 रुपयापर्यंत ते सगळे पैसे सरकारी तिजोरीतून क्लेम करून काढण्यात आलेले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे आणि कोर्टाने जर अशी भूमिका घेतली असेल तर कोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. काल केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला. सरकारी कार्यक्रमामध्ये RSSच्या कार्यकर्त्यांना, म्हणजे RSSच्या कार्यक्रमात सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांना उपस्थित राहता येऊ शकेल अशा स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे. त्याला बंदी घातलेली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. शक्यतो आपण सरकारी कर्मचारी कोणत्याही संघटनेशी असोसिएट नसावा असे आपण समजतो, संकेत आहेत. आणि तेवढ्यापुरतं किमान एवढे तरी साधनसूचिता दाखवली पाहिजे की सरकारी कर्मचारी समाजातल्या कोणत्याही विचारसरणीशी कमिटमेंट नाही आहे, फक्त घटनेशी कमिटेड आहे तो. आणि देशाच्या घटनेशी तो नोकरीत येताना देखील जे शपथ घेतो ती तीच घेतो की आम्ही न्यायाने नियमाने काम करू. आज या देशातल्या कोणत्याही जातीय संघटना, सामाजिक संघटना किंवा कल्चरल वेगळे जे काही असतील त्यात शक्यतो पॉलिटिकल थिंकिंग ज्या संघटनात वेगळं आहे, जे त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दाखवू नये असा आत्तापर्यंतचा संकेत आहे. पूर्वी याबाबतीत निर्णय झालेले आहेत फार वर्षापूर्वी. त्यामुळे असा निर्णय घेण्याची RSS बरं चाललं आहे. त्यांना त्यांचे फॉलोअर्स आहेत, त्यांचे विचारसरणीची लोक आहेत. असा निर्णय घ्यायची सरकारला आवश्यकता होती असं मला वाटत नाही. साहेब, RSSशी संबंधित प्रश्न आहे. भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत RSSच्या काही संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे मुंबईमध्ये. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाला सोबत घेऊन आपण नुकसान झाले असं देखील कुठेतरी त्यांचं वक्तव्य आलेलं होतं एका वृत्तपत्रामध्ये देखील. आणि आज ही बैठक होती. त्यांच्या मुखपत्रात ऑब्झर्व्हरमध्ये, विवेकमध्ये त्यांनी अजित पवार यांच्याशी जो अलायन्स केलेला आहे त्याने भारतीय जनता पक्षाचं नुकसान झालेलं आहे असं त्यांनी मत मांडलं आहे. आज भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात 25 नेत्यांच्यावर मागच्या काही काळात आरोप केले. त्यातल्या 23 नेत्यांवरचे आरोप आजही शिल्लक आहेत, पण चौकशा पुढं त्यांच्या चालू नाही आहेत. आज भ्रष्टाचारी आरोप त्यांनीच करायचे, त्या लोकांना पुन्हा आपल्या पक्षात घ्यायचं आणि किंवा मित्र पक्षात घ्यायचं आणि त्यांच्याशी अलायन्स स्थापन करायचे. ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेला रुचलेली नाही आहे.
त्यामुळे आता अजित पवारांना कितीही तुम्ही लांब ढकललं तरी महाराष्ट्रात शरद पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांचे 2 पक्ष मराठी माणसाने उभे केलेले तुम्ही मोडले, तुम्ही फोडले, हे पाप भारतीय जनता पक्षाच्या डोक्यावरून कधी जाणार नाही. सध्या भारतीय जनता पक्ष असेल किंवा अमित शहाच्या पण पाठीमागून बघितलं तर प्रामुख्याने शरद पवारांवर रोग दिसतोय. उद्धव ठाकरे थोडे सॉफ्ट होताना दिसतंय, शिवसेना सॉफ्ट होताना रोग जो आहे तो सगळा शरद पवारांकडे. अमित शहा काय म्हटले? अमित शहा म्हटले की सर्व भ्रष्टाचारी लोकांचे सरदार पवारसाहेब आहेत. आता काही काळापूर्वी जर त्यांनी आरोप केला असता तर काही लोकांना थोडंसं कन्व्हिन्स करू शकले असते ते, पण आता कन्व्हिन्स करू शकत नाहीत, कारण त्या सर्वच लोकांना आमच्या पक्षातल्या फोडून त्यांनी त्यांच्याशी मैत्री केलेली आहे, त्यांना सत्ता दिलेली आहे, सत्तेत शेअरिंग केलेलं आहे आणि अलायन्समध्ये ते पार्ट आहेत. आणि त्यामुळं अमित शहा काहीही म्हटले तरी महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे की जवळपास 60 वर्षाच्या कालखंडात शरद पवार साहेबांच्यावर एकही ब्लॉट आलेला नाही. अनेकांनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलं, अनेक खोटे आरोप करण्यात आले, त्या सगळ्यातून सही सलामत ते सुटलेले आहेत. कारण शरद पवार साहेबांना आम्ही सगळे जवळून बघतो, कधीही बेकायदेशीर काम कोणाला करायला त्यांनी सांगितलं नाही, केलं नाही. त्यामुळे शरद पवार साहेब काय आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. अमित शहा काय आहेत अजून कळायचं आहे, पण त्यांच्याबद्दल ज्या माहित्या महाराष्ट्राला उपलब्ध आहेत त्या बघितल्या तर या त्यांच्या आरोपाला महाराष्ट्र भीक घालेल असं मला वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.